नमस्कार मित्रों, चांगलं न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। काल घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून जो अपघात झालेला होता त्या अपघातासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पूर्व उपनगरात असलेल्या घाटकोपरमध्ये 120 फूट उंच होर्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला तर 70 पेक्षा अधिक जण जखमी झाले। 15,000 चौरस फुटाचं होर्डिंग काल संध्याकाळी पेट्रोल पंपावर कोसळलं। वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू असताना ही दुर्घटना घडली। त्यावेळी तिथे अमित गोपचंदानी कारमध्ये पेट्रोल भरण्यासाठी आले होते। पुढच्या काही मिनिटांमध्ये आपल्या डोळ्यासमोर भयंकर घटना घडणार याची पुसटशी कल्पना त्यांना नव्हती। अचानक अवकाळी पाऊस सुरू झाला। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे धूळ उडू लागली। तितक्यात 100 फूट लांबीचं होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलं। काही जण त्याच्या खाली अडकले। आसपासचे लोक सैरावैरा पळू लागले। होर्डिंग लावताना पालिकेची परवानगी घेण्यात आलेली नव्हती अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगरानी यांनी दिली। या प्रकरणात पालिकेने होर्डिंग लावणाऱ्या एजन्सीला नोटीस बजावली आहे। पालिका कमाल 40 बाय 40 चौरस फुटाचं होर्डिंग लावण्यास परवानगी देते, परंतु कोसळलेलं होर्डिंग 120 बाय 120 चौरस फुटांचं होतं। त्याचा आकार जवळजवळ 15,000 चौरस फूट होता। पोलीस, अग्निशामक दल, NDRFनं घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य सुरू केलं। होर्डिंग हटवण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला। अजूनही सर्च ऑपरेशन सुरू आहे। होर्डिंग कोसळलं त्यावेळी पंपावर जवळजवळ 30 रिक्षा होत्या। CNG भरण्यासाठी उभ्या असलेल्या रिक्षावर होर्डिंग कोसळलं, त्यामुळे रिक्षाचं अतोनात नुकसान झालं। याशिवाय काही महागड्या गाड्यांचंही नुकसान झालं। या घटनेला आता 24 तास उलटले आहेत, तरी मदत आणि बचाव कार्य अद्याप सुरूच आहे। NDRFच्या पथकाचे काम थांबलेले नाही। घाटकोपर येथील बचाव कार्याची माहिती देताना NDRFचे सहाय्यक अधिकारी निखिल मुधोळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी गॅस कटरचा वापर करता येत नाही, कारण पेट्रोल पंप आहे। येथे गॅसोलिनचा वापर करणाऱ्या कटरचा उपयोग करता येत नाही। अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोसळलेल्या बोर्डाच्या खालून आतापर्यंत 89 जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यापैकी 14 जणांचा मृत्यू झालाय तर 75 जण जखमी आहेत। या सर्व जखमीवर मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील विविध 6 रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेतील 75 जखमीपैकी 32 लोकांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे। घाटकोपरच्या राजवाडी रुग्णालयात 35, 4 जणांना लोकमान्य टिळक रुग्णालय, 3 जोगेश्वरीच्या HBT रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जखमीपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे। मदत आणि बचाव पथकात 125 कर्मचारी, 2 JCP, 2 गॅस कटर, 25 रुग्णवाहिका, 2 हायड्रा क्रेन आहेत। यासोबत मुंबई महानगरपालिकेचे 75 आणि MMRDAचे 50 कर्मचारी आहेत। आपल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करण्यास विसरू नका।